मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव शहर हे नेहमीच ट्रॅफिकसाठी प्रसिद्ध आणि त्याच ट्रॅफिकमधून सुटका व्हावी म्हणून माणगावच्या अलीकडं आणि पलीकडं दोन्ही ज्या नद्या वाहतात त्यांच्यावरती एक एक ब्रिज आहे. त्याच ब्रिजला पॅरलल अजून एक एक ब्रिज चालू करायचं काम चालू होतं आणि 15 दिवसापूर्वी या दोन्ही ब्रिजचं काम कंप्लीट झालं आणि ते दोन्ही ब्रिज वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले. आता 15 दिवस नाही होत आहेत, त्याच्यानंतर 2 दिवसाचा पाऊस पडला आणि त्यातील एका ब्रिजवर म्हणजेच काळ नदीच्या ब्रिजवर खड्डासुद्धा पडला. म्हणजेच 15 दिवसापूर्वी वापरण्यासाठी चालू करणाऱ्या ब्रिजवर खड्डा पडल्याने सर्व जनतेच्या मनामध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. सर्व स्तरातून हा एकच प्रश्न विचारला जातोय की आमच्या टॅक्सच्या पैशाचा असाच वापर केला जातो का? अगदी 15 दिवससुद्धा केलेला रस्ता टिकणार नसेल तर त्या रस्त्याचा काय उपयोग? रस्ता किंवा पूल बांधण्याच्या अगोदर कोकणातील वाहतूक, कोकणातील क्लायमेट लक्षात घेतला नव्हता का? 2 दिवसाच्या पावसात आणि 15 दिवसाच्या ट्रॅफिकमध्ये जरी अशी अवस्था होत असेल तर भविष्यामध्ये या रस्त्यावरती, या ब्रिजवरती अजून किती खड्डे पडतील